Hello everyone. Let us start our next lesson of OC, functions of management. We have discussed various management principles in the first chapter in details. These principles are very important in managing the organization. While achieving any objective, we need to go through various functions. For example, in joint Hindu family business, the Karta is doing proper planning for every work and for every member. The Karta organizes various things which are required to fulfill the objective. He also takes the help of other members for support for smooth functioning of family as well as family business. The Karta directs, guides, coordinates and keeps strict control on every task. Whatever the Karta is doing with the help of others is called as a management. Similarly, the success of every business organization is an outcome of effective management. सो याच्या आधी आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट बघितलेलं आहे. तर याच्यामध्ये प्रिन्सिपल्स बघत असताना कुठल्या कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये ते प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेज कशा पद्धतीने इम्पॉर्टंट आहेत ते आपण त्याच्यामध्ये बघितलं. तर फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं एखादा बिझनेसचं आपल्याला व्हेरियस फंक्शन्स आपल्याला करावे लागत असतात कारण ऑब्जेक्ट कुठले आहेत त्याचं मोटिव्ह कुठला आहे त्याप्रमाणे. तर आपण जो जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस घेतला तर याच्यामध्ये जो करता आहे तो सर्व वर्क आहेत तर त्याचं प्लॅनिंग करत असतो आणि त्याच्यामध्ये हेल्प त्याचे घरचे जे मेंबर्स असतात ते करत असतात. म्हणजेच यामध्ये जो करता आहे तो सर्व बिझनेसचा एक प्रकारे ऑब्जेक्ट क्लिअर करत असतो. त्याप्रमाणे इतर मेंबर्स त्याला सपोर्ट करत असतात आणि त्याप्रमाणे त्या बिझनेसचा फॅमिली बिझनेस हा वेगवेगळ्या पद्धतीने रॅपिडली ग्रोथ होत असतो. मग यावेळी जो त्याचा करता आहे तो एक प्रकारे डायरेक्ट करत असतो, गाईड्स करत असतो, कोऑर्डिनेट करत असतो आणि एक स्ट्रिक्ट कंट्रोल त्या पूर्ण बिझनेसवर असतो. तर यामध्ये जो करता जे काम करत असतो त्यालाच आपण मॅनेजमेंट म्हणतो आहे. आणि यामध्ये बिझनेसमध्ये जे इफेक्टिव्ह बिझनेस कसा होईल त्या संदर्भात आपल्याला फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की मॅनेजर म्हणजे त्या बिझनेसचा जो मॅनेजर आहे कोणत्या प्रकारे त्याचं फंक्शन आहे तो करू शकतो. तर याच्यामध्ये आपण मॅनेजमेंटचे जे फंक्शन्स आहेत ते टोटल फंक्शन्स जे आहेत त्यासाठी आपल्याला काही या ठिकाणी डेफिनेशन दिलेले आहेत, काही गाईडलाईन्स त्याप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला स्मार्ट कोड यूज करायचे आहेत. तर फर्स्ट आपण आधी बघूया फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. According to L.A. Allen, management is what manager does. This definition focuses on the role of manager in the form of different functions. The functions of manager start with planning and end with controlling, but every function is interrelated with other function. They are inseparable in nature. Management functions concern with all levels of management. Different management thinkers have classified functions of management directly. So according to L.A. Allen, management is what manager does. तर मॅनेजमेंट कशाला म्हणतात, जो मॅनेजर जे काही काम करेल त्याला आपण मॅनेजमेंट असं म्हणतो. म्हणजेच ही जी डेफिनेशन आहे ती डिफरंट फंक्शनवर फोकस केलेली आहे. म्हणजेच याच्यामध्ये मॅनेजरनी चं जे फंक्शन आहे मग तो एक प्रकारे प्लॅनिंग करत असतो, कंट्रोलिंग करत असतो. त्याचप्रमाणे हे जे फंक्शन्स आहेत ते इंटर रिलेटेड असतात. म्हणजे दे आर डिपेंड अपॉन इच अदर. आणि हे जे मॅनेजमेंट फंक्शन्स आहेत ते ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट जे कन्सर्न आहे त्याच्यामध्ये वापरले जात असतात. अकॉर्डिंग टू हेनरी फेयर, टू मॅनेज is to forecast and to plan, to organize, to command and to control. तर हेनरी फेयरनुसार मॅनेजमेंट कशाला म्हणतात किंवा आपण कशा प्रकारे ते फंक्शन ते मॅनेज केलं जातं, कसं फोरकास्ट केलं जातं, एक प्लॅनिंग केलं जात असतं, ऑर्गनाईज केलं जात असतं, त्याप्रमाणे ते कमांड आणि ते कंट्रोल केलं जात असतं. म्हणजेच बघा फॉर एक्झाम्पल आता आपलं कॉलेज आहे तर कॉलेजमध्ये जो
आपले प्रिन्सिपल आहेत ते पूर्ण कॉलेजवर काय केलं असतं, त्यांचं कंट्रोल असतो. ते प्लॅनिंग करत असतात किती मुलांचे यावर्षी आर्ट्स कॉमर्स सायन्सला ॲडमिशन झालं पाहिजे, किती प्रकारे त्यांना वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता येतील, हे सगळं कंट्रोल मॅनेज ऑर्गनाईज करायचं काम कोण करत असतं, तर प्रिन्सिपल करत असतात. त्याचप्रमाणे इथे बिझनेसचा जो मॅनेजर आहे तो मात्र हे सर्व प्रकारचं कंट्रोलिंग करत असतो. तर याच्यामध्ये आपल्याला एक जे फंक्शन्स आहेत, वेगवेगळे फंक्शन्स आहेत, लाईक प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग आणि रिपोर्टिंग आणि बजेटिंग, हे सगळे फंक्शन्स आहेत. या फंक्शन्सचे आपल्याला एक शॉर्टकट असं कोड दिला आहे, त्याला आपण POSDCORB. P फॉर प्लॅनिंग, O फॉर ऑर्गनायझिंग, S फॉर स्टाफिंग, D फॉर डायरेक्टिंग, C फॉर कोऑर्डिनेशन, R फॉर रिपोर्टिंग अँड B फॉर बजेटिंग. तर हे सगळे आपले जे फंक्शन्स आहेत त्या फंक्शनचे आपल्याला काही मिनिंग दिलेले आहेत. त्याचप्रमाणे त्याचे काही डेफिनेशन्स आहेत आणि प्रत्येकाचे इम्पॉर्टन्स आहेत. प्रत्येक जे आपण आता पॉईंट्स बघणार आहोत त्याचे प्रत्येकाचं आपल्याला डेफिनेशन आणि इम्पॉर्टन्ससाठी आपल्याला काही स्मार्ट कोड यामध्ये आपल्याला OCमध्ये यूज करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट बघतोय तो म्हणजे प्लॅनिंग. Planning is the basic function of management. Every function of management is based on planning. It includes deciding the things to be done in advance. Planning is an intellectual process of logical thinking and rational decision making. It focuses on organization's objectives and develops various courses of action. Designing a proper planning and implementing according is the key of achieving the objective of an organization. तर याच्यामध्ये बघा, प्लॅनिंग हे बेसिक फंक्शन आहे मॅनेजमेंटचं. याच्यामध्ये जो मॅनेजर आहे एक प्लॅनिंग करत असतो त्या बिझनेसचं, की त्या पद्धतीने ती प्रोसेस म्हणजे एक लॉजिकल थिंकिंग केलं जात असतं, एक डिसिजन रिलेटेड बिझनेस घेतला जात असतो आणि हे सगळं आपल्याला प्लॅनिंग हे ॲडव्हान्समध्ये करायचं असतं. आणि हे करत असतानाच त्याचे ऑब्जेक्टिव्ज म्हणजे त्याचे गोल्स कुठले आहेत, आपल्या कुठल्या व्हेरियस कोर्सेस ऑफ ॲक्शन यामध्ये घ्यायचे आहेत, त्याचप्रमाणे कोणकोणत्या प्रकारे इम्प्लिमेंटेशन करायचे, कोणतं डिझायनिंग करायचं आहे, त्याचं ऑब्जेक्ट म्हणजे कोणकोणत्या ऑब्जेक्टमध्ये आपल्याला ते अचीव करायचं आहे, या संदर्भात सर्व जे प्लॅनिंग आहे ॲडव्हान्समध्ये केलं जात असतं. तेव्हा इन शॉर्ट प्लॅनिंग इज अ डिटेल प्रोग्राम ऑफ फ्युचर कोर्स ऑफ ॲक्शन. म्हणजेच त्यात प्लॅनिंग आत्ता आपण ॲडव्हान्समध्ये केलं तर त्याचं फ्युचरमध्ये त्याचे आपल्याला ॲडव्हान्टेजेस जास्तीत जास्त मिळणार आहेत, त्याचं आपण प्लॅनिंग केलं जात असतं. इथं आपल्याला डेफिनेशन दिलं आहे. कुन्स अँड ओडोनेल. प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू इट and when to do it and who is to do it. Planning bridge the gap from where we are and where we want to go. It makes possible things to occur which would not otherwise occur. म्हणजे कुन्स अँड डोनियल याच्या पद्धतीने की प्लॅनिंग हे डिसाइडिंग केलं जात असतं. व्हॉट टू डू, हाऊ टू डू, हू डू इट, वॅन टू डू इट, म्हणजेच कधी करायचं, कोण करणार आहे, कशा पद्धतीने करायचं, त्याचं प्लॅनिंग ॲडव्हान्समध्ये केलं जात असतं, हे डिसाईड केलं जात असतं. आणि जी गॅप जी आहे ती म्हणजेच आपण एखादं चालू करतो आहे आणि त्याचं होणारा एंड, त्याचं फ्युचरमध्ये मिळणारं आपल्याला त्याचे ॲडव्हान्टेजेस, याच्यातली जी गॅप आहे ती पूर्ण त्या प्लॅनिंगवर अवलंबून असते. आणि त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती त्या प्लॅनिंगनुसार किंवा तो बिझनेसमॅन असेल, मॅनेजर असेल, तर त्या पद्धतीने प्लॅनिंग करत असतो. जेम्स स्टोनर याच्या पद्धतीने प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ इस्टॅब्लिशिंग गोल्स अँड अ सुटेबल कोर्स ऑफ ॲक्शन फॉर अचिव्हिंग दिस गोल्स. मग हे प्लॅनिंग ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये इस्टॅब्लिश गोल्स केले जात असतात, त्याचप्रमाणे फ्युचर ॲक्शन यामध्ये घेतली जात असते आणि त्याचप्रमाणे अचिव्हिंग ते गोल केलं जात असतं. तर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग. ते इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग, तर याच्यामध्ये आपलं पॉईंट्स जे आहेत हे पॉईंट्स 10 ते 12 एवढे पॉईंट्स आहेत. ते इम्पॉर्टन्स आपल्याला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आहेत, तर यासाठी आपल्याला स्मार्ट कोड इथे वापरायचा आहे इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंगसाठी. तो म्हणजे CIDOF2P2MS. CIDOF2P2MS.
MS. आता CID आपण म्हटलं तर याच्यामध्ये पहिले जे आहे हेल्प्स टू सेट क्लिअर ऑब्जेक्टिव्ज. ओके, C फॉर आपण ते घेतलेलं आहे. म्हणजेच याच्यामध्ये फर्स्ट जो आहे इम्पॉर्टन्स, इट इज द fundamental function which gives an outline about where to go, how to go, and reduces the risk of uncertain future with the help of forecasting. The importance of planning is as follows. म्हणजे आपण बघितलं आहे की प्लॅनिंग कशाला म्हणतात की त्या प्लॅनिंगनुसार एक आउटलाईन काढली जात असते आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने काम ते करायचं, कोणकोणत्या रिस्क अनसर्टनिटी येऊ शकतात त्याचं सगळं फोरकास्ट केलं जात असतं आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग केलं जात असतं. तर त्याचा आपण स्मार्ट कोड आपण बघितला CIDOF2P2MS. ओके, तर फर्स्ट वन C फॉर हेल्प्स टू सेट क्लिअर ऑब्जेक्टिव्स. Planning is concerned with setting objective target, formulating plans to achieve them. It helps manager to analyze the present condition of the organization and on that basis to identify the ways attaining the desired position in future. तर हे जे प्लॅनिंग आहे फर्स्ट आपलं इम्पॉर्टन्स आहे ते म्हणजे हेल्प्स टू सेट क्लिअर ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे याच्यामध्ये पहिल्यांदा मॅनेजर ज्यावेळी प्लॅनिंग करत असतो किंवा एखादा बिझनेसचं जे गोल जो आहे किंवा जे ऑब्जेक्ट आहे हे कन्फर्म करत असतं तेव्हा ते ॲनालाइज करत असताना एक टार्गेट, एक फॉर्म्युलेट प्लॅन आपण म्हणजेच मॅनेजर या ठिकाणी करत असतो आणि ते प्लॅनिंग प्रेझेंट कंडिशन त्या ऑर्गनायझेशन कोणती आहे आणि त्याच्यानंतर फ्युचरमध्ये त्याच्यावर कोणकोणते ॲक्शन होऊ शकते, कोणकोणत्या प्रकारे डिझायर्ड पोझिशन येऊ शकते, तर त्या संदर्भात ॲडव्हान्समध्ये पहिला डिसिजन घेतला जातो. म्हणजेच या ठिकाणी पहिल्यांदा क्लिअर ऑब्जेक्ट केला जात असतो की आपला नक्की हेतू काय आहे, बिझनेस आपण कुठल्या लिमिटपर्यंत न्यायचं आहे, काय काय आपल्याला अचीव करायचं आहे. सो हिअर फर्स्ट पॉईंट दॅट इज हेल्प्स टू सेट क्लिअर ऑब्जेक्टिव्स. सेकंड वन प्रोव्हाइड्स पाथ ऑफ ॲक्शन. आता या ठिकाणी CID आपण जसं पहिलं घेतलं तर त्याच्यामध्ये पहिला आपला पॉईंट आला हेल्प्स टू सेट क्लिअर ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे C फॉर ते आलं होतं आणि I फॉर आता या ठिकाणी आपण सेकंड पॉईंट घेऊ शकतो. पण हे फक्त आता आपण 1 बाय 1 घेऊया, पण तुम्ही मात्र स्मार्ट कोड जो आहे तो CIDOF2P2MS या पद्धतीने रायटिंग करायचं म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल. सो हिअर आवर सेकंड पॉईंट provides path of action. Planning ensures that the goals or objectives are clear stated. They act as a guide and they provide direction for doing the right things at the right time with the right way. It helps employees to know what organization has to do and what they must do for achieving the goal. So our second point that is providing path of action. तर यामध्ये प्लॅनिंग जो आहे तो प्लॅनिंग इन्शुअर्स करतो की कुठला गोल आपला अचीव करायचा आहे ते क्लिअरली स्टेटेड केलं जात असतं आणि त्याप्रमाणे मॅनेजरला एक प्रकारे एक डिरेक्शन मिळत असते की कोणतं काम कोणत्या वेळेत कोणत्या वेळी करायचं आहे आणि कोणत्या मार्गाने करायचं. सो हिअर ही इज डुईंग द राईट थिंग्स ॲट द राईट टाईम विथ द राईट वे. आणि त्याप्रमाणे मग हे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना हे ऑर्गनायझेशनमध्ये काम करणं म्हणजे एक गोल अचीव करायचं आहे त्या पद्धतीमध्ये त्यांना एक प्रकारे डिरेक्शन मिळत असते. सो सेकंड पॉईंट प्रोव्हाइड्स पाथ ऑफ ॲक्शन. थर्ड वन प्लॅनिंग improves performance. It helps manager to improve future performance of employees by establishing objective and selecting a course of action. It is beneficial for the organization. Planning leads to efficient working of the employees. Due to proper planning, the employees can work accordingly to time guidelines. The improvement in performance result into higher profitability of the organization. So our third point that is planning improve performance. आता या ठिकाणी मॅनेजरने एकदा कुठला गोल अचीव करायचं हे प्लॅन केल्यानंतर एक डिरेक्शननी एम्प्लॉईज काम करत असतात आणि यामध्ये या जो प्लॅनिंग आहे तो आपल्याला हेल्प कशासाठी करत असतं की ते एम्प्लॉईज जे आहेत ते स्वतःचं स्किल जे आहे ते याच्यामध्ये यूज करत असतात आणि त्या पद्धतीने प्रॉफिटमध्ये ती बिझनेस तो कसा आणता येईल
याचा विचार केला जात असतो आणि यामध्ये प्लॅनिंग leads to efficient working of the employees also, and that employees can work according to the timely guidelines, आणि त्याप्रमाणे टाइमली गाईडलाईन्स नुसारच ते काम करत असतात आणि त्याचा परिणाम त्यांचा परफॉर्मन्स जो ऑर्गनायझेशनचा हा जास्तीत जास्त इन्क्रीज होण्यास मदत होत असते. नेक्स्ट, minimizes the risk. Planning is based on forecasting technique. It is the process of looking into the future and anticipating the future changes. By deciding in advance the task to be performed, planning shows the way to deal with changes and uncertain events. Changes or risk cannot be eliminated totally, but they can be anticipated and can be tackled with preventive measures. It minimizes the risk of future uncertainties of future. So next fourth point, that is minimizing the risk. आता याच्यामध्ये प्लॅनिंग केलं असल्यामुळे त्याच्यामध्ये फोरकास्टिंग टेक्निक वापरली जात असते. त्यामुळे एक प्रकारे ही जी प्रोसेस आहे ती फ्युचरमध्ये अँटिसिपेटिंग द फ्युचर चेंजेस आपल्याला दिसून देतात आणि यामुळे ॲडव्हान्समध्ये प्लॅनिंग केल्यामुळे प्लॅनिंगच्या अनसर्टन जे इव्हेंट्स असतील किंवा इतर जे येणाऱ्या फ्युचरमध्ये येणाऱ्या अनसर्टनिटीज असतील तर त्याच्यावर मात्र एक प्रकारे अँटिसिपेटिंग केलं जात असतं. म्हणजेच जे रिस्क आहेत ते आधीच त्याचा विचार करून त्याच्यावर मग कोणकोणती कार्यवाही करता येईल किंवा ते प्रिव्हेंट कसं केलं जाईल त्याचं आपण पहिलं प्लॅनिंग करत असतो. नेक्स्ट, फिफ्थ वन, प्लॅनिंग लीड्स टू ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. Organizational plans are prepared by taking into consideration the availability of resources and proper allocation of resources for various activities. It also facilitates optimum utilization of resources, which brings higher efficiency and better results. One can avoid wastage of resources by proper planning. So our fifth point, that is planning leads to optimum utilization of resources. म्हणजे याच्यामध्ये जे अवेलेबल रिसोर्स आहेत त्याचं ऑप्टिमम युटिलाइज केलं जात असतं. म्हणजे आहे त्याचा जास्तीत जास्त वापर केला जात असतो आणि याच्यामध्ये जी फॅसिलिटी आहे म्हणजे जे रिसोर्स आहेत त्याची ऑप्टिमम यूज करून त्याची एफिशियन्सी हायर केली जात असते आणि त्याचा मग रिझल्ट जो आहे तो रिझल्ट आपल्याला बेस्ट असा मिळत असतो. म्हणजे जे वेस्टेज सोर्स आहेत याच्यामध्ये कोणत्या प्रकारे जो रिसोर्सेस आहे ते वेस्टेज न करता त्याचं प्रॉपर युटिलाइज केलं जात असतं आणि हे मात्र आपल्याला प्लॅनिंगद्वारे करता येत असतं. नेक्स्ट वन, हेल्प्स इन डिसिजन मेकिंग. देर आर व्हेरियस अल्टरनेटिव्ह इन फ्रंट ऑफ द management for achieving goals. Planning helps the manager to select the best alternative by considering all positive and negative outcome of all the alternatives. Decisions are taken after selecting alternative courses of action to achieve predefined goal. It helps the manager to take rational decision. So our next point, that is helps in decision making. There are various alternatives in front of the management. म्हणजेच याच्यामध्ये जो प्लॅनिंग केला जात आहे की आपला अचीव कुठलं गोल करायचं मॅनेजर करत असतो तर याच्यामध्ये काही अल्टरनेटिव्ह पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आउटकम मिळणार आहेत. मग त्याचासुद्धा आपल्याला प्लॅनिंगमध्येच त्याचा वापर केला जात असतो. म्हणजे डिसिजन घेतला जात असतो आणि हे डिसिजन असतं ते अल्टरनेटिव्ह कोर्स ऑफ ॲक्शन प्रीडिफाईन जेव्हा आपण गोल एखादं करत असतो तेव्हा त्या संदर्भात डिसिजन आधीच घेतला जात असतो आणि त्याच्यामुळं रॅशनल डिसिजन मॅनेजरला घेण्यात त्याचा उपयोग होत असतो. त्याच्यानंतर युजफुल इन सेटिंग द स्टँडर्ड फॉर कंट्रोलिंग. प्लॅनिंग सेट आउट स्टँडर्ड फॉर कंट्रोलिंग so the actual performance can be compared with the standard and manager can find a deviation if any between the actual and the standard performance. Such deviation can be bridges by taking controlling steps. Therefore planning provides basis for control. It is also important for maintaining discipline at working place of organization. So our seventh point, that is useful in setting the standard for controlling. तर याच्यामध्ये प्लॅनिंग हा सेट आउट स्टँडर्ड ऑफ कंट्रोलिंग करत असतो. म्हणजे याच्यामध्ये जे ॲक्च्युअल परफॉर्मन्स आहे याचं कंपॅरिझन जो मॅनेजर आहे तो एक प्रकारे स्टँडर्ड जे आउटपुट आपल्याला मिळणार आहे ते ॲक्च्युअल आणि स्टँडर्ड परफॉर्मन्स याच्यानुसार सजेस्ट करत असतो आणि याच्यामध्ये जी गॅप आहे ती गॅप या
प्लॅनिंगद्वारे कंट्रोल केली जात असते. म्हणजेच प्लॅनिंग प्रोव्हाइड्स बेसिस फॉर कंट्रोल, म्हणजे याच्यामध्ये एक प्रकारची डिसिप्लिन वर्किंग प्लेसमध्ये आपल्याला दिसून येत असते. नेक्स्ट, facilitates coordination of all activities. Planning facilitates the coordination of activities. It reduces overlapping among activities. All activities of business organizations are closely linked with each other, which is considered in the process of planning. Sound planning interrelates all the activities and resources of an organization. Thus, various departments work as per the overall plan and coordination is achieved. So our next point, that is facilitate coordination of all activities. म्हणजे प्लॅनिंग आपल्याला फॅसिलिटी कोणकोणती देत असते, ते कोऑर्डिनेशन होत असते. याच्यामध्ये इट रिड्यूस ओव्हरलॅपिंग अमंग ॲक्टिव्हिटीज. ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन आर क्लोजली लिंक. याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये ज्या ऑल ॲक्टिव्हिटीज असतात त्या एकमेकांशी लिंक असतात, एकमेकांवर ओव्हरलॅपिंग होऊ शकत नाहीत. त्यामुळं याच्यामध्ये प्लॅनिंग प्रोसेसमध्ये एक साऊंड प्लॅनिंग होत असतं आणि इंटररिलेट म्हणजे ऑल लेवल जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये एक प्रकारे इंटररिलेट राहण्याचं काम होत असतं आणि याच्यामध्ये व्हेरियस डिपार्टमेंट आहेत त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन होत असतं. म्हणजे याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये कोऑर्डिनेशन जे एम्प्लॉईजचं, मॅनेजरचे असेल किंवा इतर मधले जे इतर टॉप लेवल, लो लेवल, मिडियम लेवलचे जे ऑर्गनायझेशनमध्ये जे मॅनपॉवर असतं त्यांच्यामध्ये एक प्रकारे कोऑर्डिनेशन चांगल्या प्रकारे राहत असतं. नेक्स्ट, फॅसिलिटेट्स अदर मॅनेजमेंट फंक्शन्स. एव्हरी ऑर्गनायझेशन फंक्शन्स टुवर्ड्स अचिव्हिंग गोल अँड गोल इज सेट ॲट द प्लॅनिंग स्टेज. Unless the plan is ready, other management functions such as organizing, staffing cannot be undertaken. Thus, planning facilitates all other functions of management. तर याच्यामध्ये 9th आपला पॉईंट आहे, फॅसिलिटेट अदर मॅनेजमेंट फंक्शन. म्हणजे याच्यामध्ये बिझनेस ऑर्गनायझेशनचे फंक्शन आहेत. गोल अचीव केल्यानंतर, प्लॅनिंग स्टेज झाल्यानंतर, जेव्हा प्लॅन रेडी असेल तर त्यावेळी जे ऑर्गनायझिंग आणि स्टाफिंग हे सुद्धा एक प्रकारे रेडी असतात आणि याच्यानुसार मग प्लॅनिंग त्या फंक्शन्सचं मॅनेजमेंटचे इतर जे फंक्शन्स आहेत ते अंडरटेकन केलं जात असतं. नेक्स्ट, प्रमोट्स इनोव्हेटिव्ह आयडियाज. Planning is the basis function of management. It is process of decision making which involves promotion of innovative ideas after critical thinking. Ultimately, these innovative plans result into attainment of the goals of the organization. It is the most challenging activity for the management as it guides all future leading to growth and prosperity of the organization. तर याच्यामध्ये प्रमोट इनिशिएटिव्ह आयडियाज केला जात असतं. म्हणजे प्लॅनिंग हे बेसिक फंक्शन मॅनेजमेंटचं आहे. याच्यामध्ये डिसिजन मेकिंग केलं जात असतं आणि याच्यामध्ये हे इन्व्हॉल्व प्रमोशन ऑफ इनोव्हेटिव्ह आयडियाज आफ्टर क्रिटिकल थिंकिंग. म्हणजे जेव्हा थिंकिंग क्रिटिकली केलं जात असतं तेव्हा ज्या इनोव्हेटिव्ह आयडियाज असतात तर त्याचासुद्धा याच्यामध्ये विचार केला जात असतो आणि हे इनोव्हेटिव्ह प्लॅन जे आहेत त्याच्यामुळं आपल्याला जे बिझनेस किंवा ऑर्गनायझेशन गोल आहे ते अटेनमेंट ऑफ गोल ती कंपनी करू शकते. इट इज द मोस्ट चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटीज ऑफ द मॅनेजमेंट ॲज द गाईड ऑल फ्युचर ॲक्शन्स. आणि याच्यामध्ये या इनिशिएटिव्ह आयडियाजनुसार वेगवेगळ्या प्रकारचे फ्युचर ॲक्शन्स यामध्ये घेतले जात असतात आणि त्याचा परिणाम त्या ऑर्गनायझेशन ग्रोथ आणि प्रॉस्पेरिटी वाढवण्यासाठी होत असतं. तर हे आपण 10 पॉईंट्स आपण बघितले प्लॅनिंगचे. आणि याचा जो आपल्याला प्लॅनिंगचा जो इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंगचे जे आपलं कोड आहे तो म्हणजे CIDOF2P2MS. या पद्धतीने हे फंक्शन्स जे आहेत त्याच्यामध्ये प्लॅनिंग जो आहे त्याचे इम्पॉर्टन्स आपण लक्षात ठेवायचं आहे.